रक्तरंजित इतिहासाच्या त्या अशांत आठवणी माझ्या मनाला वेदना देत होत्या. 1640च्या दशकातील भारतखंड अनेक राज्यांमध्ये विभागला होता, ज्यावर परकीय सत्तांचे वर्चस्व होते. उत्तरेस मुघलांचे राज्य, तर दख्खनेत आदिलशाही, निजामशाही आणि कुतुबशाही अशा सुलतानशाहीचे अधिपत्य होते. सामान्य जनतेची स्थिती हृदयद्रावक होती. आमची माणसे परकीय सुलतानांप्रती निष्ठा ठेवून या परस्पर विरोधी सत्ता संघर्षामध्ये आपल्याच लोकांवर शस्त्रे उचलून एकमेकांचे बळी पाडत होती. मंदिरं फोडली जात होती, गावच्या गावं उद्ध्वस्त होत होती आणि युद्धाच्या तडाख्यातून स्त्रिया आणि मुलं सुद्धा सुटत नव्हती. या पाशवी सुलतानशाही विरोधात एका मराठी राजाने उभं राहावं, आम्हाला वाचवावं असं मला खूप वाटत होतं. पण असा राजा या भूतलावर होणं म्हणजे केवळ एक स्वप्न वाटत होतं. अशा अस्थिर काळात एक मराठी कुटुंब आशेचा किरण म्हणून उभं राहिलं. भोसले कुटुंब, ज्यांच्याकडे पुणे शहर आणि आजूबाजूच्या 36 गावांची जहागीर होती. एक धैर्यशील योद्धा असे शहाजीराजे भोसले आदिलशहाच्या दरबारी एक वरिष्ठ सरदार म्हणून नोकरी करत होते. त्यांना साजेशी अशी, निर्भीड आणि कर्तबगार अशी त्यांची पत्नी जिजाबाई आणि त्यांचे 2 सुपुत्र शिवाजी आणि संभाजी हे देखील त्यांच्याबरोबर होते. शिवाजी हे त्यांच्या असामान्य मातेच्या शिकवणीत लहानाचे मोठे होत होते. ती जगतजननी वीरमाता जिजाबाई केवळ शिवाजीराजांचेच भविष्य घडवत नव्हती, तर अखंड भारतवर्षाच्या भविष्याला आकार देत होती. याची आम्हाला त्यावेळी जाणीव नव्हती. सन 1644 साली आमच्या गावापर्यंत एक बातमी पोहोचली. रांझे गावामध्ये घडलेल्या एका भयंकर गुन्ह्याची ती कथन करत होती. रांझे गावचा प्रमुख बाबाजी पाटील याने गावातील एका स्त्रीचे शीलभंग केले होते. जेव्हा शिवाजीराजांना हे कळलं, तेव्हा त्यांनी बाबाजी पाटील यास राजवाड्यावर हाजीर होण्याचा हुकूम सोडला. उद्धट आणि गुरमीत असलेल्या बाबाजीने तो आदेश धुडकावून लावला आणि राजांचे ते पत्र फाडून टाकले. शिवाजीराजांच्या संयमाची जागा आता क्रोधाने घेतली. त्यांनी सशस्त्र हशम त्वरित रांझ्यास पाठवले आणि बाबाजीला अटक करून घेऊन येण्याची आज्ञा केली. राजांपुढे हजर केलेल्या बाबाजीवर खटला चालवण्यात आला आणि त्यात त्याचा गुन्हा सिद्ध झाला. ज्या भूमीत सरस्वती, लक्ष्मी, दुर्गा, महाकाली यांची पूजा केली जाते आणि जिथे स्त्रिया आणि मुलांचे संरक्षण करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे असे मानले जाते, त्या शिवराज्यात राजांनी योग्य न्याय दिला. 14 वर्षीय शिवाजीराजांनी बाबाजी पाटील याचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय तोडण्याचा हुकूम दिला. शिवाजीराजांच्या या न्यायाची बातमी आगीसारखी चोहीकडे पसरली. राजांनी केलेला हा न्याय म्हणजे अंधकारमय झालेल्या जगतासाठी जणू सूर्याचा किरण होता. वर्षानुवर्षे दुःख आणि यातना सोसणाऱ्या प्रजेसाठी तो एक आशादीप होता. ही दवंडी दुरून ऐकत असताना माझी जिज्ञासा जागृत झाली. या तडफदार तरुण राजाला माझ्या या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहण्याची, त्याचे नेतृत्व समजून घेण्यासाठी माझ्या मनात प्रबळ इच्छा निर्माण झाली. आणि म्हणूनच एक ठाम निश्चय करून मी पुण्याच्या दिशेने पाऊल टाकले. मी पुण्यात प्रवेश केल्यावर मला शिवाजीराजे आणि जिजामाता यांचे निवासस्थान असलेला भव्य लाल महाल दिसला. प्रवेशद्वारावर तैनात असलेल्या सैनिकांनी मला अडवले आणि माझ्या येण्याचे कारण विचारले. मी शिवाजीराजे यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा त्यांनी स्पष्ट शब्दात मला सांगितले की राजे अनाहूत भेटी स्वीकारत नाहीत, परंतु जर मला त्यांची भेट घ्यावयाची असेल तर मला माझे शौर्य सिद्ध करायला लागणार होते. त्या काळात पुण्याच्या आसपासचा परिसर लांडग्यांच्या उपद्रवाने त्रस्त झाला होता. ते केवळ शेतावर असलेल्या गुराढोरांवरच नव्हे तर माणसांवरही हल्ला करत होते. सैनिकांनी मला आव्हान दिले की जर मी एका लांडग्याचे शेपूट आणले
तर मला राजांची भेट घेण्याची परवानगी मिळेल. शिवाजी राजांना भेटायचेच या पक्क्या निर्धाराने मी त्या अरण्यात प्रवेश केला. अथक परिश्रमांनंतर आव्हान पूर्ण करत मी ठार केलेल्या 4 लांडग्यांच्या शेपट्या घेऊन परतलो. माझे रक्ताने माखलेले कपडे आणि हातातील शेपट्या बघून सैनिक अचंबित झाले, परंतु माझ्या कर्तृत्वाचे पुरावे त्यांच्या समोर होते. ही बातमी महालात पोहोचली आणि मला महालातून बोलावणे आले. धडधडत्या हृदयाने मी राजसभागृहात प्रवेश केला. माझ्यासमोर एका उंच आसनावर विराजमान एक महान स्त्री, ज्या शिवाजीराजेंच्या मातोश्री जिजाबाई होत्या. सौंदर्य आणि सामर्थ्याचे मूर्तिमंत रूप असलेल्या त्या मातेसाठी उपस्थितांच्या डोळ्यात केवळ आदर आणि प्रशंसा होती. त्यांचं व्यक्तिमत्व केवळ पदव्यांपुरती मर्यादित राजेशाही हक्काचं नसून ज्ञान आणि महानतेचं प्रतीक होतं. जो इतिहास आणि परंपरा त्या घडवणार होत्या, त्यांच्या अनाकलनीय ओझ्याची मी केवळ कल्पनाच करू शकत होतो. जिजाबाई साहेबांची उपस्थिती हे सिद्ध करत होती की सामर्थ्य मृदू असू शकते, अधिकार सौम्य असू शकतात आणि नेतृत्व प्रेम व मार्गदर्शनातून विकसित होऊ शकतं. त्यांच्या मूल्यांमध्ये दृढता होती आणि न्याय व समानतेप्रती त्यांची वचनबद्धता राजसभागृहाच्या कणाकणात जाणवत होती. जिजाबाई साहेब या केवळ इतिहासाच्या साक्षीदार नव्हत्या, तर त्या इतिहास घडवणाऱ्या होत्या. एक अशा स्त्री होत्या ज्यांच्या शिकवणीत साम्राज्याच्या भविष्याला आकार देण्याचे सामर्थ्य होते. त्यांच्या कर्तृत्वासमोर कसपटासमान असलेला मी नतमस्तक झालो. मला असं वाटू लागलं की मी एका जिवंत परीकथेच्या समोर आहे, एका अशा विलक्षण स्त्रीच्या जिचा प्रभाव दशोदिशात पसरला होता. त्यांच्या उपस्थितीने मला आठवण करून दिली की प्रत्येक महान नेत्यामागे अनेकदा एक सशक्त स्त्री असते, एक नायिका जी इतिहास घडवण्यामध्ये एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते. ज्यांना सगळे आदराने आऊसाहेब म्हणत, त्या जिजाबाई साहेबांनी त्यांच्या एका सेविकेला माझ्या शौर्यानिमित्त बक्षिसाचे सोन्याचे कडे आणण्यास सांगितले. आऊसाहेबांनी दिलेले बक्षीस मी नम्रतेने नाकारले, कारण माझे ध्येय होते शिवाजी राजांना भेटावयाचे. मी शिवाजी राजांचा सेवक होऊन त्यांच्यासोबत त्यांच्या ध्येयासाठी लढण्याची इच्छा व्यक्त केली. आऊसाहेब आणि त्यांचे ज्येष्ठ सल्लागार दादोजी कोंडदेव यांनी एकमेकांकडे आश्चर्याने पाहिले. आऊसाहेब म्हणाल्या की आपल्या स्वराज्याला अशा निष्ठेची आणि धैर्याची गरज आहे. आणि त्यानंतर आऊसाहेबांची आज्ञा घेऊन मी दादोजींसोबत निघालो आणि शिवाजीराजे आणि त्यांचे सोबती ज्या टेकडीवर प्रशिक्षण घेत होते तिथे पोहोचलो. आणि तो क्षण आला जेव्हा दादोजींनी शिवाजीराजांना माझ्या पराक्रमाबद्दल सांगितले. राजांची नजर माझ्या नजरेला भिडली. त्यांच्या डोळ्यात त्यांच्या वयाच्या पलीकडचे असे तेज होते. ते तळपणारे तेजस्वी डोळे साम्राज्यातील नव्या पहाटेचं वचन देत होते. एक अशी उमेद जागवत होते जी खूप काळापासून विझलेली होती. राजांच्या डोळ्यात एक न डगमगणारी आत्मशक्ती होती आणि राजांचे हृदय स्वराज्य निर्मितीच्या निश्चयाने धगधगत होते. जणू काही त्यावेळी राजांनी मला साथ घातली होती. माझ्या राजाशी माझे न बोलता असे नाते निर्माण होणार होते जे समस्त नात्यांच्या पलीकडील होते. स्वराज्य प्रस्थापनेच्या सामायिक आकांक्षांच्या भट्टीत हे अविस्मरणीय नाते निर्माण होत होते. त्या डोळ्यात मला एक किशोरवयीन मुलगा नव्हे, तर एक उद्योन्मुख नायक दिसत होता. एक दूरदृष्टी असणारा राजा जो अराजकतेतून स्वतंत्र होऊ पाहणाऱ्या एकजूट आणि अखंड भारतवर्षाचे स्वप्न पाहण्याची हिंमत करत होता. त्या तळपत्या तेजाने माझ्यातही एक ठिणगी पेटली, ज्यात जबाबदारीचे ओझे होते आणि जाणीव होती
की राजांनी केवळ स्वतःचे भविष्यच नव्हे, तर जिला शेकडो वर्षांपासून होणाऱ्या अत्याचारातून सुटकेची आस आहे, अशा जनतेच्या आशांचाही भार पेलला आहे. राजांच्या डोळ्यात अहंकाराचा भाव नव्हता, की जन्मसिद्ध हक्काचा गर्व नव्हता. त्याऐवजी त्या डोळ्यात एक विनम्रता आणि समज होती, एका सामूहिक संघर्षाची जाणीव जी आमचे भविष्य बदलणार होती. जणू काही माझ्यासारख्या अतिसामान्य व्यक्तीच्या रूपापलीकडे माझ्यात स्वातंत्र्यासाठी धगधगणारी आग त्यांना दिसत होती, जी खरे तर त्यांच्याच उपस्थितीमध्ये त्यांच्या आदर्शांमुळे पेटली होती. त्यांनी मला विचारले की मी त्यांच्यासोबत सहकारी म्हणून त्यांना सामील होईन का. मी तर आधीच निश्चय केला होता. आयुष्यभर सेवा करण्यास मी तयार होतो. परंतु राजांना निष्ठापूर्वक मुजरा करण्यासाठी मी वाकलो असताना त्यांनी पुढे होऊन मला आलिंगन देऊन मला आश्चर्यचकित केले. एका राजाने मला सामान्य नागरिकासारखे नव्हे तर एका मित्रासारखे वागवले होते. माझ्या डोळ्यात अश्रू उभे ठाकले. माझ्यासारख्या एका सामान्य माणसाला त्या भावी राजाकडून इतके प्रेम आणि सन्मान मिळाला. त्या तरुण राजाच्या उपस्थितीत मला समजले की त्याची महानता ही केवळ राजघराण्यात जन्म घेऊन मिळालेली नसून ती त्याच्या स्वभावात, त्याच्या करुणेत आणि आपल्या भूमीला उद्ध्वस्त करणाऱ्या नश्वर विभाजनाच्या पलीकडे पाहण्याच्या क्षमतेत आहे. अखंड भारताचे स्वप्न पाहणाऱ्या त्या डोळ्यात मला असे जग दिसले ज्यात प्रत्येक नागरिकाला सुरक्षितता, सन्मान आणि सुखी जीवनाचे आश्वासन मिळणार होते. त्या क्षणापासून आमची मैत्री सुरू झाली. शिवाजीराजांसोबत आम्ही सर्व मित्रांनी वेगवेगळ्या योजना, धोरणे आणि उद्ध्वस्त झालेल्या या मातृभूमीच्या राखेतून भरारी घेऊ पाहणाऱ्या स्वराज्याची पायाभरणी करण्याची चर्चा केली. शिवाजीराजांच्या नेतृत्वाखालील या तरुण मंडळींकडे बघून दादोजींच्या चेहऱ्यावर अभिमानाने स्मितहास्य फुलत होते. शिवाजीराजांनी आपल्या स्वराज्य निर्मितीच्या ध्येयपूर्तीच्या दिशेने पहिला टप्पा म्हणून तोरणा किल्ला जिंकून घेण्याचा विचारपूर्वक आणि रणनैतिक निर्णय घेतला. एका भक्कम डोंगरावर उभा असलेला तोरणा आदिलशहाच्या ताब्यात असल्याकारणाने सभोवतालचा प्रदेश हा अन्याय आणि दडपशाहीच्या काळ्या छायेत होता. तोरणा किल्ला जिंकून शिवाजीराजे केवळ त्या प्रदेशात आपले अस्तित्व निर्माण करू इच्छित नव्हते, तर त्याचबरोबर ते स्वातंत्र्याच्या लढाईची अशी ठिणगी पेटवू इच्छित होते जी अखेरीस संपूर्ण राज्यात मुक्तीच्या ज्वालांमध्ये परिवर्तित होणार होती. हा अन्यायाच्या विरुद्ध एका धाडसी बंडाचा जाहीर इशारा होता आणि आपल्या प्रिय राजाच्या नेतृत्वाखालील मराठी जनतेच्या अविचल मनोधैर्याचे एक साक्षात प्रतीक होते.